नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। उर्स निमित्त नागपूर शहरात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे। प्रवाशांची सुरक्षितता, गर्दी नियंत्रण आणि स्थानक परिसरात सुव्यवस्थित हालचाल सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे। या स्थानकावर ज्या प्रवाशांकडे वैध प्रवास तिकीट आहे त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे। राज्यात पावसाने पुनरागमन केले असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे। मुंबईत रविवारपासून रिमझिम पाऊस सुरूच आहे। हवामान खात्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि आरोग्याला प्राधान्य देत त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी आपल्या राजीनाम्यात स्पष्टपणे नमूद केले आहे। राष्ट्रपतींनी धनखड यांचा राजीनामा स्वीकारला असून लवकरच उपराष्ट्रपतीसाठी निवड प्रक्रिया सुरू होणार आहे। चीनकडून तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे। हे धरण भारताच्या अरुणाचल प्रदेश सीमेच्या अगदी जवळ बांधले जात असून त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे। अजय देवगणच्या दृश्यम 3 ची घोषणा झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असतानाच हा चित्रपट आता वादात सापडला आहे। मूळ मल्याळम दृश्यमचे दिग्दर्शक जितू जोसेफ यांनी हिंदी निर्मात्यांना कॉपीराइट उल्लंघनाबाबत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे। स्क्रिप्ट शेअर न करता आणि कोणताही समन्वय न ठेवता हिंदी दृश्यम 3 चे काम सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे। लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या 2028 ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश निश्चित झाल्यानंतर जगभरातील क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह आहे। ICCच्या प्रस्तावानुसार ऑलिम्पिकमध्ये T20 स्वरूपात क्रिकेट खेळवण्यात येणार असून फक्त 6 संघांना स्पर्धेत प्रवेश मिळणार आहे। यामध्ये अमेरिकेला थेट प्रवेश दिला जाईल तर उर्वरित 5 संघांची निवड पात्रता फेऱ्यांद्वारे केली जाणार आहे। तर या होत्या आजच्या घडामोडी। अधिक अपडेट्ससाठी आमच्यासोबत जोडले रहा आणि बघत रहा न्यूज वाइब्स फक्त अभिजित भारतवर। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।